दिवाळीपूर्वी मुंबई खड्डेमुक्त करण्याचं आश्वासन आज मनसेच्या शिष्टमंडळाला मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी दिले। आज मनसेच्या शिष्टमंडळानं अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांची भेट घेतली। मुंबईतल्या रस्त्यांचा प्रश्न गंभीर असून त्याची प्रशासनाला जाणीव करून देण्यासाठी हे शिष्टमंडळ अतिरिक्त आयुक्तांना भेटलं। जोपर्यंत प्रशासन खड्डे बुजवण्याचं आश्वासन देत नाही तोपर्यंत जामीन घेणार नाही अशी भूमिका मनसे गटनेते संदीप देशपांडे आणि नगरसेवक संतोष धुरींनी घेतली होती। देशपांडे आणि धुरींवर मुख्य अभियंते संजय दराडे यांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप ठेवून त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं। आज त्यांची कोठडी संपल्यावर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं। पालिकेच्या आश्वासनानंतर त्यांना जामीन घेण्याच्या सूचना करण्यात आल्या। त्यानुसार आज संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी जामीन घेतला। आतापर्यंत फक्त मनसेने आंदोलन केलेलं आणि संपूर्ण जनतेचा पाठिंबा आहे। पुन्हा जर अशा पद्धतीची गोष्ट त्यांच्याकडून घडली तर मी तुम्हाला एक मगाशी जे दाखवलं की इतकी जनता संत्रस्त आहे, इतक्या मोठ्या प्रमाणावर जर एका ठिकाणी लोक सह्या करण्यासाठी पुढे येऊ शकतात तर जनता आता स्वस्त बसणार नाही। एवढंच नाही, ज्या ज्या सर्व वेतन घेऊन आंदोलन करणे अत्यंत चुकीची पद्धत आहे। त्यांनी खरं तर अशा पद्धतीचं काही करायलाच नको होतं, तर यापुढे ते करणार नाहीत अशी आपण एक आशा बाळगूया। त्यांनी आश्वासन आम्हाला असं दिलंय की दिवाळीच्या आत म्हणजे कमीत कमी 10 आणि जास्तीत जास्त 15 दिवसाच्या आतमध्ये मुंबई ही खड्डामुक्त झालेली असेल आणि जी नवीन कामं सुरू होणार आहेत त्याच्यामध्ये खड्डे राहणार नाहीत। पक्षातील सर्व वरिष्ठांची आज माननीय अतिरिक्त आयुक्तांसोबत बैठक झाली आणि त्याच्यामध्ये पक्षांना असं आश्वासन देण्यात आलेलं आहे माननीय अतिरिक्त आयुक्तांनी की 15 दिवसात मुंबईतले सर्व खड्डे हे बुजवण्यात येतील आणि खड्डेमुक्त मुंबई ही मुंबईकरांना अनुभवता येईल। ते आश्वासन घेतल्यानंतर दोन्ही नगरसेवकांनी आज तो जामीन घेण्याचं ठरवलं आणि त्याप्रमाणे जामिनाची प्रक्रिया आता आम्ही पूर्ण केलेली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।